हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आता वाजलेत दुपारचे 3:30 पावणे 4 झाले. तर पण आज दिवसभर ब्लॉगला स्टार्ट करायलाच टाईम नाही भेटला. तर आज चाललं होतं गिन्नी गवत पसरायचं काम. तिकडून आणलं आहे त्या वावरातून. ह्या वर्षी ना सगळं तिकडच्या वावरातलं इकडं पार्सल करावं लागलं. ऊस पण तिकडूनच इकडं आणावं लागला. गिन्नी गवत पण मध्ये घास टाकलाय, घास भिजलाय. 2 वाफे ना काल कमी पडले होते, बी भरपूर झालं होतं. तर मग आज सकाळी ते 2 वाफे ओढली आल्यावर आणि मग गिन्नी गवत आणायला सुरुवात केली. आता 5-6 साऱ्या खांडून पसरल्यात. आता हे बसलेत खांडायला. आता माझा झाला आहे ड्युटीचा टाईम. कोणती ड्युटी तुम्हाला तर माहीतच आहे. मला जायचं आहे ड्युटीवर. भूक पण लागली. रोज नाही का दुपारी जेवायची सवय लागली. आणि आज एकच टाईम जेवण करून आलो आहे वावरात. कारण वावरात येतानाच थोडा उशीरच झाला होता. घरच्या वावरात म्हणलं उशीरच होतो. दुसऱ्याच्या जायचं असलं टायमाला जातं. सारे होटन 3 तटकलेत गारेने. त्याला काहीतरी विलाज करावं लागणार आहे आता. तर हे खांडीत येतं. अजून राहिल्यात तर किती सर राहिल्यात. किती सर राहील तो 5-6 साऱ्या राहिल्यात. तर तेवढ्या खांडून पसरायला आता त्यांना म्हणलं तुम्हीच पसरा. मला ऐकतं सार आहे. मी अंधार पडूस तर येणार नाही. अंधार पडूस तर आता विलाज नाही त्याला. शेळ्या सोडायला तर मला जावंच लागणार आहे. जर थांबले असते ना तर थोड्या 1-2 तासात झालं असतं. पण आता थांबायला पण टाईम नाही. कारण शेळ्या सोडणं जास्त गरजेचं आहे. त्या इतक्या वरड्यांना काल हे इथं होते घास टाकायला. तर त्यांनी सोडल्या नव्हत्या 5:30 वाजता. एवढ्या वरडत होत्या बापरे. त्यांनी जसं घरी मला येऊ का नको येऊ, मला घरात पिशवी ठेवता यानं एवढ्या वरडू राहिली. मोठ्या मी बाहेरच पिशवी लटकली गाडीला आणि अगोदर शेळ्या सोडल्या. तर चला आता चळवा होईन ता होईन दम्मानी. त्याला विलाज नाही. कारण भूक तर लय लागली मला. आता भूक जेवायला पहिले जावं. तुम्हाला इथे जेवायला जेवण करून परत या ना. मग नाही जेवण करून खायला लगेच दाबून घेतो इथून. मग राहिलं सकाळी कोणत्या सऱ्याचं भिजून घेऊ तर मग दाबूचं बरं करा तुमच्याच वरणानं तुम्हाला जसं करत तसं. आता विलाजने जावं लागणार आहे मला शाळेत सोडायला. कारण थांबून टाईम पास होतोय. 5:30च्या नंतर काही दिवस राहत नाही. मग त्या शेळ्या खातं नाहीत आणि काही नाही. कारण त्या निघत नाहीत घरी. त्यांना खायचं पडतं आणि आपल्याला घरी जायचं पडतं. अंधार पडतो. हां एवढं पसरलंय मी खांडून. त्यांना तेवढे 2 वाफे भिजून घेऊस तर. आणि हो, ते एक सांगायचं राहिलं. तुला काय मराठी भाषा समजा ना का रे? 4 वेळा तेच. तू डोक्यात जाऊ नको. मोकार तळी लावू नको माणसाला. कोणाला म्हणते तुला कळालंय. बाकीच्यांना काय कळायची गरज नाही. पण ज्याला म्हणते त्याला कळालेलं आहे. त्याच्यामुळे तुला सांगू राहिले. तुझ्या कमेंट नीट कर. नत करू नको. ब्लॉग बघू नको माझा. वर लुटून दे. जास्त डोक्यात जायचं काम करू नको. नाही तर कॉल करून झापीन मग चांगला. धोरणात असल्याने काय वाग जरा. मी माझं काम करू राहिले. तू कम मला अडथळा येतो मधीच. तुला काय बोलायचं ते फोनवर बोल ना बाबा. तुला मी त्या दिवशी बी गुढीतच सांगितलं. आज बी गुढीतच सांगायचे. कारण सोशल मीडियावर मी तुला शिव्या तर नाही देऊ शकत. पण जेव्हा द्यायच्यात ना तेव्हा कॉल करून मग माहीत वाईट कोण नाही. तर तुम्ही सगळे म्हणता हे कोणासाठी कोण म्हणून अशा म्हणल्या. हे त्याच्यासाठी ज्यांनी माझ्या 2 दिवसाच्या व्हिडिओ खाली कमेंट केली. ती काय केली तुम्हीच बघा आता जाऊन. त्याच्यामुळं त्याला सूचना केली परत एकदा.
आणि सोशल मीडियावर मला काय असं बोलायला नको लोगो, चांगलं बोल, नाहीतर बघू नको माझा ब्लॉग, काय अडचण नाही आहे की नाही. कसं वाटतंय तुम्हाला बाकीच्यांना. आणि तुम्ही असे गैरसमज करून घेऊ नका का त्यांनी कमेंट केली म्हणजे तो कोण असन, काय असन, कुठला असन. तो माझा नातेवाईकच आहे, लांबचा कोणी नाही आहे, पण तो मुद्दाम करतो तसं याच्यावनी. आणि त्याला त्याच्यामुळे मी गोडीतच सांगू राहिले. पण मग त्याला माहिती आहे आपला कणका, गोडीत जर नाही ऐकली तर मग काय होत असतं. आणि त्याने काही एडीवाकडी म्हणजे काही वेगळीच कमेंट नाही केली, फक्त त्याने ना त्याच्या खाली काय पाठवलं ते तुम्ही बघा, मग बोला. पण तसं पण पाठवू नको, तू कमेंटच करू नको मला, काय अडचण नाही. अरे माझ्या कोणत्याच ब्लॉगला कमेंट येत नाही, तुझी एक नाही आल्याने काय होणार आहे. आणि आत्ता तुझ्या संग हसून बोलू राहिले सोशल मीडियावर म्हणून असं समजू नको का मला काही वाटलं नाही. तू माझ्या डोक्यात गेलेलं आहे, पण मी तुला कॉलवर सांगणार आहे तू कसा गेलेला आहे डोक्यात. काय म्हणतात ना, आधीच टेन्शन, आधीच माणूस कसं कसं जगत आहे, जगू दे भाऊ. इथं एक तर काय म्हणतात ना, जगायला कारण म्हणून आपलं काहीतरी आपलं टाईमपास करायचं काम चाललं आहे. माझ्यासाठी तर टाईमपासच आहे, पण हे काम करायचं म्हणजे थोडी जिद्द पण आहे. ते करावंच लागेल असं काही नाही, पण करायचं आहे म्हणजे एक जिद्द आहे मला, म्हणून करायचं आहे. आणि रोज ब्लॉग घ्यायला वेळ पण नसतो आपल्याकडे, त्याच्यामुळं मग रेग्युलर बी काम करतात असं काय नाही. यूट्यूबवर कधी मध्येच असतंय, आणि त्यातली त्यात तू तरी का म्हणून अडथळा घालतो, करू दे ना मला माझा टाईमपास. इकडं सुरेखा कुठे गेली का. तर चला, मला जायचं आहे शेळ्या घेऊन. तर आजचा ब्लॉग असा होता. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि ब्लॉग कधी येईन ते पण नाही सांगू शकत मी, कारण मूड नाही आहे सध्या ब्लॉग घेण्याचा. चाललंय म्हणून चाललंय, कधीतरी एखाद्या दिवशी आला, काय म्हणतात ना, आलं मनाला तसं, आलं मनात तर टाकला, नाही आला तर कॅन्सल. आपल्याला काय कोणाची जबरदस्ती नाही आहे की नाही. एवढे दिवस कामच आहे असं म्हणून करीत होते, पण आता एवढे काय म्हणजे हे नाही वाटत, इंटरेस्ट नाही वाटत हे काम करण्यात बी, कशातच नाही राहिला कोणतंच काम करण्यात. पण टाईमपास म्हणून एखाद्या दिवशी आला मुडका, टाकला ब्लॉग. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जाऊ का मी घरी, जावं लागेल मला, तर बाय. तर घासच म्हणजे गिन्नी गवताला साऱ्या केलेल्या होत्या, आणि इकडं घासाला वाफे करून तो घास टाकून झालेला होता. पण घरचं बी सापडलं आठाक्षी. म्हणलं चला घरचं बी निदान बियाला जरी सोडलं घास तर काम येईन, म्हणून परत साऱ्या बुजून दोन वाफे करावं लागले. तर खूप वडायला ताण झाला, ऊन पडलं होतं वरून, पण त्याला विलाज नव्हता. काय करणार, तेवढे जेवढं शिल्लक बी होतं तेवढं तर टाकावंच लागत होतं, कारण मग ते बी धरण्यासाठी लागत होतं आपल्याला. घरचं गावरम बी होतं म्हणून बी धरण्यासाठी 2 वाफ्यासाठी परत साऱ्याचं येणं दिल्या केलं. तेवढं दोघांनी वडिलं. नंतर चाललं होतं गिन्नी गवत लावायचं. तर गिन्नी गवत मी 2 कवळे आणले आणि खांडीत होते. नंतर मग ते गेले आणायला. तर गिन्नी गवताला काही साळीत बीत काय नाही, त्याच्यामुळं काही एवढं उसावून एवढं टेन्शन नसतं, नुसतं खांदून पसरायचं. पण मला टाईम झाला होता, घरी जायचं होतं, शेळ्या सोडायच्या होत्या, आणि आमच्या घरी सासऱ्याचं दुखत होतं, त्याच्यामुळं तिकडं पण जायचं होतं. तर यांनी त्या वाफ्यांमध्ये बी टाकून लगेच हे केलं, दिलं पाणी सोडून. म्हणले मी तोपर्यंत घासाची वाफे भिजून घेतो, तोपर्यंत तो ते खांडव. तर यांनी सोडलेलं आहे पाणी, आणि माझं चाललं आहे गिन्नी गवत आणून खांडायचं काम.